जय गणपती बाप्पा मोरया। नमस्कार मित्रांनो, पवन टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण निघालोय तुळजापूरच्या देवीला। चला तर मग निघूया तुळजापूरच्या देवीला। ही ट्रिप आपली तुळजापूरची भवानी मातेचं दर्शन घेतल्यानंतरला अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊया। अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचं दर्शन घेतल्यानंतरला गंगापूरच्या दत्त महाराजांचं दर्शन घेऊया। दत्त महाराजांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण पुढे कोल्हापूरच्या देवीला जाणार आहोत। कोल्हापूरच्या देवीचं दर्शन घेऊन झाल्यानंतरला पुढे आपण जेजूर ज्योतिबाला जाणार आहोत। ज्योतिबाचं दर्शन घेऊन झाल्यानंतरला आपण डायरेक्ट शकंबरी मातेचं दर्शन घेऊया। रस्त्यामध्येच येतं आणि शकंबरी मातेचं दर्शन घेऊन झाल्यानंतरला जेजुरीला जाऊन जेजुरीच्या खंडेरायांचं दर्शन घेऊन झाल्यानंतरला आपली ट्रिप रिटर्न प्रवासाला सुरुवात होते आणि तिथून आपण रिटर्न येतो। चला तर मग फायनली आपली ट्रिप झाली स्टार्ट। आपण कस्टमरला घेऊन समृद्धी हायवेला लागलेलो। समृद्धी हायवेला सिन्नरच्या इथं आपण समृद्धी हायवे चढतोय। इथं जो समोर टोल दिसतोय त्या टोलमध्ये आपली एंट्री करण्यात येते। फास्टॅगने एंट्री करून झाली की आपण पुढे समृद्धी मार्गावर प्रवास करायला मोकळं होतो। इथं फक्त एंट्री केली जाते आणि जिथनं आपण एक्झिट होऊ तिथं आपले फास्टॅगमधनं पैसे कट केले जातील। आय थिंक सो 2 रुपये पर किलोमीटरच्या हिशोबाने। जेवढं आपण किलोमीटर चालू त्या हिशोबाने आपलं जिथं एक्झिट करू तिथं कटिंग होईल। चला तर मग आता समृद्धी हायवेला आपण संध्याकाळचं निघालेलो आहे तुळजापूरच्या पहिला स्टॉप घेण्यासाठी। काय झालं, स्कॅन नाही होते का? हां झालं, फायनली स्कॅन झालंय। आता पुढे आपण निघालोय समृद्धी हायवेने। समृद्धी हायवे हा आपण संभाजीनगर पर्यंत यूज करणार आहोत। संभाजीनगरला एक्झिट घेतल्यानंतरला पुढे बीड हायवेने आपण सोलापूर हायवे बीड हायवे जो आहे त्याच्याने आपण तुळजापूरपर्यंत जाणार आहे। चला तर मग रात्रीची वेळ जास्त तुम्हाला रस्ता दाखवून बोर नाही करत। आता भेटूया सकाळी। गुड मॉर्निंग मित्रांनो। सकाळी आज इथं आम्ही हॉटेलला आंघोळ पांघोळ करून फ्रेश वगैरे होऊन पुढे निघालोय देवीच्या दर्शनासाठी। तुळजापूरमध्येच आम्ही मुक्काम केला होता सुरुवातीलाच। तर आता चला देवीचं दर्शन घेऊया, बघूया पुढे। तर आम्हाला पाऊस सुरू झालेला आहे, पाऊस लागलेला आहे। रात्री पण रात्रभर पाऊस चालू होता इथं। जसं आम्ही आलोय तेव्हापासून बघतोय तर पाऊस कंटिन्यू चालू आहे। तुळजापूरमध्ये पूर्णपणे पाऊसच पाऊस आहे। चला तर मग आता पार्किंगला। नजीक खूप चांगले मित्रांनो, पार्किंगमध्ये आल्याबरोबर पाऊस गेलाय। अतिशय मोठी अशी प्रशस्त पार्किंग आहे इथं। आपण इथं गाडी पार्क करून त्या समोरच्या साईडने आलेलो आहे। 50 रुपये पार्किंग आहे। पार्किंग पेड केल्यानंतरला ही पेड पार्किंग आहे। पार्किंग देऊन गाडी लावून आपण चाललोय देवीचं दर्शन घेण्यासाठी। या साईडने देवीकडे जाण्याचा मार्ग आहे। देवीकडे जाण्याच्या रस्त्याला भरपूर असे शॉप्स आहेत। पूजेचे, ओटीचे, चहाचे, खाऊचे, प्रसादाचे सर्व प्रकारचे शॉप्स आपल्याला देवीच्या मंदिराकडे जाताना दिसतील। हे बघू शकता तुम्ही। खेळणीचे पण दुकान आहे। हे बघा प्रसाद। किती सुंदर हाल आहे। फायनली आपण देवीच्या कमानीच्या इथं आलेलो आहे,
समोरच तुम्ही कमान पाहू शकता, श्री तुळजाभवानी मंदिर. हे बघा मेन एंट्री गेट आहे हा देवीकडे जाण्याचा मार्ग. इथनं मध्ये एंट्री करायची आपल्याला. फायनली आपण मेन गेटमधनं एंट्री केलेली आहे आणि चाललोय देवीच्या दर्शनाकडे. फायनली आपण देवीच्या परिसरामध्ये पोहोचलेलो. बघू शकता तुम्ही देवीच्या चारी बाजूनी असं दगडाच्या कामामध्ये बांधकाम करण्यात आलेलं आहे. काळा दगड पूर्ण यूज करण्यात आलेला आहे. चारी बाजूनी दगडी काम आहे काळा. सध्या आम्ही आलेलो आहे तर तिथं ॲक्च्युली मंदिराचं काम चालू आहे, त्याच्यामुळे आपल्याला देवीचं डायरेक्ट दर्शन करायला भेटणार नाही आहे. तर फक्त मुखदर्शन चालू आहे, सर्वांसाठी मुखदर्शन चालू आहे. जे कोणी भाविक आता येणार असतील तर त्यांनी हे लक्षात घ्यावं की आता फक्त मुखदर्शन चालू आहे, दर्शन कोणालाही करायला भेटणार नाही आहे. सर्व मंदिराचं हे काम चालू असल्या कारणाने. फायनली आपण देवीचं मुखदर्शन घेण्यासाठी चाललेलो आहे. सांगितल्याप्रमाणे फक्त मुखदर्शन होणार आहे, त्याच्यामुळे आता मुखदर्शन घेण्यासाठी आपण चाललो आहे. पूर्ण गावातनं असं जावं लागतं मुखदर्शन घेण्यासाठी. फायनली आता इथं लाईन लागलेली आहे, इथनं लाईन चालू झाली. फायनली आपलं एकदम व्यवस्थित दर्शन झालेलं आहे. पूजापाठ पण व्यवस्थित झालेली आहे. दर्शन घेऊन आता आपण प्रदक्षिणा मारतोय.
हे बघा कळसाचं दर्शन तुम्ही पण घेऊन घ्या. मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आपण मंदिरामध्ये फोटो काढू शकत नाही. मंदिर परिसरातले असलेले देवस्थान. फायनली आपली प्रदक्षिणा पूर्ण मारून झालेली आहे देवीला. फायनली आपली प्रदक्षिणा वगैरे मारून झाले, दर्शन घेऊन झाले, प्रसाद खाऊन झाले, आरती करून झाली. आता आपण निघालोय परतीच्या मार्गाला पुढच्या प्रवासाला. चला आता मग निघूया पुढच्या प्रवासाला.
एकदम छान असं दर्शन झालेलं आहे. दर्शन घेऊन आपण बाहेर आलेलो आहे. परिसर तिचे छान अशी डिझाईन केलेली आहे मंदिराच्या बाहेर. आपलं एकदम छान असं दर्शन झालेलं आहे. दर्शन करून आता आपण पुढच्या प्रवासाला निघालोय. एक्झिट होतोय आता. आता गाणगापूरला जाणार आहोत आपण. गाणगापूरचं दर्शन घेणार आहोत. चला तर मग निघूया पुढे गाणगापूरकडे. चला तर दर्शन व्यवस्थित झालेले आहे. आता आपण निघालोय पुढे. निघूया गाणगापूरकडे. गाणगापूरच्या जवळ आपण पोहोचलेलो आहे. गाणगापूरमध्ये एंट्री करतोय मित्रांनो आपण. हे पूर्ण गाणगापूर आहे. खरं पूर्ण रस्ता खूप खराब होता मित्रांनो. अतिशय खराब रस्ता होता अक्कलकोट ते गाणगापूरपर्यंत. तेव्हा पुढे कमान आली आहे. हे बघा कमान. आता आपण सरळ कमानमधनं सरळ चाललोय दत्त महाराजांच्या मंदिराकडे. गाणगापूरमधील दत्त महाराजांच्या मंदिराकडे चाललोय आपण. इथं पण पाऊस लागलाय आम्हाला. जोरदार तर नाही, खरं व्यवस्थित असा पाऊस पडतोय इथं. ते बघा आम्ही इथं पार्किंग केली. आपण आलेलो आहे. मी इथं गाडी पार्क केली आहे. गाडी पार्क केलेली आहे. समोरच मंदिर आहे. हे बघा हे मंदिर आहे श्री दत्त महाराजांचं मंदिर. गाणगापूरचं श्री दत्त महाराजांचं मंदिर. चला तर मग आता मध्ये जाऊन दर्शन घेऊया. हे बघा मित्रांनो किती पाऊस पडतोय. अक्षरशः पूर्ण पाणी तुंबलेल्या मंदिराच्या बाहेर. जबरदस्त पाऊस चालू आहे मित्रांनो. खूप पाणी वगैरे तुंबलेले मंदिराच्या बाहेर.
व्यवस्थित एकदम सुखरूप असं दर्शन घेऊन झालेलं आहे. एकदम छान पद्धतीने दर्शन घ्यायला भेटलेलं आहे. जास्त गर्दी नसल्यामुळे व्यवस्थित असं दर्शन घेता आलं आहे आम्हाला. आणि आता दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडतोय. बाहेर पडण्यासाठी असे बॉलन्स केलेले जेणेकरून त्यांना बाहेर पडता येईल. दर्शन करून आम्ही बाहेर पडल्यानंतर प्रदक्षिणा मारून मंदिरच्या बाहेरील परिसर. पूर्ण मंदिराच्या बाहेरचा परिसर. घेऊन झालेलं आहे. आता आम्ही मंदिराच्या मेन दरवाजातून एक्झिट करतो. गाणगापूरवरून आपला रूट जो आहे कोल्हापूरला जायचा, सिंदगी हे गाव आहे. इथून पुढे विजापूर लागेल. विजापूरवरनं कोल्हापूर असा आपला रूट राहणार आहे. खरं आपण डायरेक्ट कोल्हापूरला आज पोहोचू शकत नाही, तर आपण साधारण विजापूर इथं मुक्काम करूया. म्हणजे रात्रीच्या टायमाप्रमाणे रात्रीच्या टायमिंगला आपण विजापूरला पोहोचू आणि तिथं रात्री मुक्काम करून घेऊ. अतिशय सुंदर अशी सिटी आहे मित्रांनो ही. रस्ते पण खूप छान आहेत. अजून पण आपण कर्नाटक मध्येच आहोत. इथले रस्ते खूप छान आहेत. आम्हाला फक्त तो मधला रस्ता एक थोडा आमचं चुकल्यामुळे खराब लागला. बाकी पूर्ण कर्नाटक मधला रस्ते आम्हाला चांगले भेटलेत. आपण आता विजापूरच्या इथं पोहोचतोय.
सकाळी लवकर उठून निघालो मित्रांनो आपण फ्रेश होऊन. फायनली आपण कोल्हापूरच्या जवळ पोहोचतोय. हे बघा कोल्हापूरला एक्झिट घेतोय आता. हायवेने एक्झिट घेतोय कोल्हापूरकडे जाण्यासाठी. फायनली आपण कोल्हापूरला येऊन पोहोचलोय. इथं पार्किंग करून आम्ही चाललोय दर्शनाकडे. कोल्हापूरच्या देवीचं दर्शन घेऊया. कमानीच्या बाहेरच पार्किंग आहे इथं. हे बघा ही कमान आहे आणि ह्या साईडलाच पार्किंग आहे. आईसाहेब पार्किंग म्हणून आहे. इथं गाडी पार्क करून समोरच मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. राम राम भाई झाल्या नाही. गेटमधनं आपण आल्यानंतरला उजव्या साईडला जायचं आहे. उजव्या साईडला मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. मंदिराकडे जात असताना पूर्ण हे साईडने दुकानं आहेत. ते बघा किती छान आहे. पुरातन खलबत्ते ते बनवलेले. नेहमीसारखंच देवीच्या आजूबाजूला जात असताना आजूबाजूच्या साईडला पूर्ण दुकानं आहेत. प्रसादाचे, खेळणीचे, फुलहार वगैरे सर्व प्रकारचे दुकानं आहे. ते समोरच जो कळस दिसतोय हा देवीचा कळस आहे. मध्ये आय थिंक सो शूटिंग अलाउड नसतेच. त्याच्यामुळे कळसाचं दर्शन सर्व भाविकांनी सर्व माणसांनी कळसाचं दर्शन घेऊन घ्या. आमचं एकदम व्यवस्थित असं दर्शन झालेलं आहे. अजिबात गर्दी नव्हती. छान दर्शन झालेलं आहे. 5-10 मिनटं आम्हाला देवीच्या गाभाऱ्यात बसायला भेटले. त्यानंतर महासरस्वती देवीचं दर्शन घेऊन उजव्या हाताला बाहेर एक्झिट आहे. उजव्या हाताला मारल्यानंतर बाहेर एक्झिट आहे. एक्झिट झाल्यानंतर आपण बाहेरनं मंदिराची प्रदक्षिणा मारूया. बाहेरनं मंदिराचे व्ह्यू तुम्हाला दाखवतो. ते मंदिराचे कळस.
इथे काम चालू आहे मंदिराचं. फायनली दर्शन घेऊन आम्ही आमच्या पार्किंग जवळ आलोय आणि आता निघू आम्ही पुढे. कोल्हापूरचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आता निघालो आपण पुढे ज्योतिबाच्या दर्शनाकडे जाऊया. ज्योतिबाचं दर्शन घेऊया. आता आम्ही ज्योतिबाला आलेलो आहे ज्योतिबांचं दर्शन घेण्यासाठी. गाडी पार्किंग करून ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी चाललोय आम्ही आता. चला तर मग दाखवतो तुम्हाला ज्योतिबा महाराज की जय. ज्योतिबांचं दर्शन देतो. मध्ये कुठेच मोबाईल अलाउड नसतो. खरं कसं तर नक्की दर्शन करून देईल तुम्हाला. चांग भलं चांग भलं देवा ज्योतिबा चांग भलं. चांग भलं चांग भलं देवा ज्योतिबा चांग भलं. चांग भलं चांग भलं देवा ज्योतिबा चांग भलं. हा पुढे असेल ना. देवा ज्योतिबा चांग भलं. माया
छाया तुझ दयाळा मन हे येडावल मन हे येडावल चांग फल र चांग फल चांग फल चांग फल देव ज्योतिबा चांग फल चांग फल चांग फल देव ज्योतिबा चांग फल। फायनली आपल्याला मंदिराचा कळसा दिसलेला आहे समोरच बघू मंदिरात जाण्याचा मार्ग आहे। इथनं पुढे आपण फोटो अलाउड नसल्यामुळे इथपर्यंतच आपण शूटिंग काढू शकतो। इथून पुढे आपल्याला कॅमेरा अलाउड नाही राहणार, तर इथं ज्योतिबाचं दर्शन घेऊन घ्या। मंदिरामधला परिसर बघून घ्या। हे मंदिर देखील पूर्णपणे काळ्या दगडाच्या मध्ये बांधकाम करण्यात आलेलं आहे। काळ्या दगडामध्ये मंदिराचं पूर्ण बांधकाम करण्यात आलेलं आहे। पुरातन बांधकाम आहे, अतिशय सुंदर अशी कलाकृती आहे या मंदिराच्या पूर्ण कामामध्ये। फायनली आपलं खूप छान असं दर्शन झालेलं आहे। ज्योतिबा महाराजांचं पण आपलं एवढं छान दर्शन झालेलं आहे। तिथं कोणी नव्हतं, तिथं जास्त गर्दी नसल्या कारणाने आपलं एकदम व्यवस्थित आणि गाभाऱ्यात जाऊन असं दर्शन घेता आलेलं आहे। व्यवस्थित दर्शन घेतलेलं आहे। चला तर मग आता आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे। आता प्रदक्षिणा मारूया, पुढच्या प्रवासाला सुरुवात करू।
तुझ्या चरणाचं तीर्थ माय पंचगंगा दर्शन घेऊन झालेले आहे. आता आपण निघालो आहे परतीच्या मार्गाला, म्हणजे पुढच्या डेस्टिनेशनला तर आपण जाऊ शकणार नाही आहे कारण की खूप वेळ झालेला आहे. तर आपण इथून कोल्हापूरला जाऊन कोल्हापूरला मुक्काम करणार आहोत आणि जेजुरीला उद्या सकाळचा फ्रेश मूडमध्ये निघूया. चला तर मग जाऊ कोल्हापूरला मुक्काम करू. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण फ्रेश वगैरे होऊन निघालो पुढच्या प्रवासाला. कोल्हापूरला करूया बाय बाय आणि निघूया पुढच्या प्रवासाला. आज आपल्याला जायचं आहे जेजुरीच्या खंडेरायाकडे. तर मग जेजुरीला जात असताना साताऱ्यामध्ये आपल्याला एक मंदिर लागणार आहे, तर आपण त्या मंदिराला पण जाणार आहोत. ते म्हणजे शाकंभरी माता मंदिर. चला तर मग जाऊ शाकंभरी माता मंदिराला. चरण कमल धरि ध्यान में प्रणवहु बारंबार. चरण कमल धरि ध्यान में प्रणवहु बारंबार. मेरा अपना कुछ नहीं जो कछु है सो तो तेरा तुझको सौंप दूं क्या लागत है मोय. तेरा तुझको सौंप दूं क्या लागत है मोय. मैया सब कुछ मांग लो जो कछु मेरे पास. दो नैना मत मांगियो थारे दरस की आश. दो नैना मत मांगियो थारे दरस की आस. सेवा पूजा बंदगी सभी आपके हाथ. मैं तो कुछ जानू नहीं है जानो मेरी मात. मैं तो कुछ जानू नहीं है जानो मेरी मात. जगदम्बा जगतारिणी शाकंभरी मेरी माँ. भूल चूक सब माफ करो रखियो सिर पर हाथ. भूल चूक सब माफ करो रखियो सिर पे हाथ. ब्रह्माणी रुद्राणी को सकराय में दरबार. शाकंभरी के दर्शन से होवे बेड़ा पार. शाकंभरी के दर्शन से होवे बेड़ा पार. बैल चढ़े शंकर मिले गरुड़ चढ़े भगवान. सिंह चढ़ी मैया मिली हो सबका कल्याण. सिंह चढ़ी मैया मिली हो सबका कल्याण. सुमन सुगंधित पुष्प ले सुमन सुबुद्धि सुधार. पुष्पांजलि अर्पण करूं हे मात करो स्वीकार. 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 श्री शाकंभरी माता मेरे मंदिर पास दो नैना हे साताऱ्याजवळ आहे. मांगियो थारे दरस की आश. मंदिराच्या एक्झॅक्ट समोर कुंड आहे, विहीर आहे. थारे दरस की आस. पुरातन काळात बांधलेली विहीर आहे ही. काळ्या दगडाच्या बांधकामात आहे. सभी आपके हाथ. मैं तो कुछ जानू नहीं है जानो मेरी
जगतारिणी शाकंभरी मेरी माँ, भूल चूक सब माफ करो रखियो सिर पर हाथ। भूल चूक सब माफ करो रखियो सिर पे हाथ। धनी रुद्राणी को सकराय में दरबार, शाकंभरी के दर्शन से होवे बेड़ा पार। शाकंभरी के दर्शन से होवे बेड़ा पार। बैल चढ़े शंकर मिले, गरुड़ चढ़े भगवान, सिंह चढ़ी मैया मिली, हो सबका कल्याण। सिंह चढ़ी मैया मिली, हो सबका कल्याण। सुमन सुगंधित पुष्प ले, सुमन सुबुद्धि सुधा, पुष्पांजलि अर्पण करूं हे मात करो स्वीकार। पुष्पांजलि अर्पण करूं हे मात करो स्वीकार। जेजुरीला जात असताना आपल्याला मध्ये हा डॅम लागला आहे. अतिशय सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो. पूर्ण डॅम फुल भरलेला आहे. पूर्ण रस्त्याच्या काठापर्यंत पाणी आलेलं आहे. अतिशय सुंदर असं वातावरण आहे आणि खूप छान असा नजारा आहे. बघून घ्या तुम्ही पण. अतिशय सुंदर असा नजारा आहे आणि साईडनी रस्ता. एका साईडला पाणी, एका साईडला रस्ता आहे. अतिशय सुंदर मस्त इथं थांबून मस्त टाईम स्पेंड करावा असं वाटतंय. पण आपल्याकडे टाईम लिमिटेशन असल्यामुळे आम्ही थांबू शकत नाही आहे. कारण की आम्हाला जेजुरीचं दर्शन करून पुढे नाशिकला परतीच्या प्रवासाला जायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही थांबू शकत नाही. टाईम राहिला असता तर आम्ही अवश्य इथं 1-2 तास तरी स्पेंड नक्कीच केले असते. चला फायनली आपण जेजुरीजवळ येऊन पोचलो आहे. समोर आपल्याला खंडेरायाची जेजुरी दिसून राहिले. खंडेराव महाराज की जय. हे बघा समोरच खंडेराव महाराजांचा गड दिसतोय आपल्याला. श्री मार्तंड देवस्थान जेजुरी. आपण फायनली जेजुरीला पोचलेलो आहे आणि हे बघा सर्व दुकानं आजूबाजूला. आपण जेजुरीगड हा चढण्यासाठी सुरू करतोय चढायला. Thank you.
सर्वांनी दर्शन घेऊन घ्या खंडेराव महाराजांचं. मंदिराच्या मधला व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हे बघा, खंडेराव महाराज की जय. सर्वांनी दर्शन घेऊन घ्या पटकन. कलियुगात उद्धार केला येऊन भक्ताचा. खंडेरायाने अवतार घेतला येळूच्या बनात. वा येळकोट केली गर्जना ठेवा ध्यानात. घोड्यावरती स्वार झाले खर्ग हातात. खर्ग खंड हातात. त्या वेळेला लिंग भंडारी घोड्यावरती स्वार झाला निघून गेला. पहिल्या प्रथम देव आले सातारा जिल्ह्यामध्ये. तराळा नदीच्या काठी बसले पाल पेंबरीत. मार्गशीर्ष मृग नक्षत्र पोशी पुनवेला. आदल्या दिवशी हळद लागली देवाच्या अंगाला. चला तर मित्रांनो, आता आपली फायनली पूर्ण ट्रिप ही कंप्लीट झालेली आहे. जेवढे स्पॉट आपल्याला कव्हर करायचे ते सर्व स्पॉट आपण कव्हर केलेले. आता आपण पुण्यामार्गे नाशिकला जाणार आहोत. साधारण आपण पहाटे 4-5 वाजता नाशिकला पोहोचू. चला तर मग मी आता रस्ता दाखवून तुम्हाला काही बोर करत नाही. थँक्यू. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, लाईक करा, कमेंट्स करा, तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.